शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आता धूसर होती आहे। कारण ठाकरेंच्या देसाईंची मुदत ही संपणार आहे आणि ही मुदत संपताच देवरांची शिंदेंकडून राज्यसभेवरती वर्णी लागू शकते अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे। राजकीय वर्तुळामध्ये सध्या देवरा यांच्या राजकीय भविष्यावर चर्चेला उधाण आलेलं आहे। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी भाजप आग्रही असल्याचं दिसतंय, त्यामुळे हा तडजोडीचा फॉर्म्युला वापरू शकतात का असं सुद्धा बोललं जातंय। खरं तर पुढारी न्यूजनं सर्वात आधी या संदर्भातली ही बातमी दिलेली होती। देवरांसाठी लोकसभेची ही जी वाट आहे ती सोपी नसणार आहे अशी बातमी सुद्धा पुढारी न्यूजने दिलेली होती। काँग्रेसकडून लोकसभा ठाकरेंना सोडली जाणार असल्यामुळे देवरा नाराज होते। त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशही केला होता, मात्र अद्यापही त्यांची वाट काही सुकर नसल्याचं दिसतंय। याविषयी बोलूयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, जर एकूणच या मतदारसंघामधल्या विधानसभांचा विचार केला तर राहुल नार्वेकर आहेत कुलाबा मतदारसंघामधले, मलबार हिलचा मतदारसंघ आहे मंगलप्रभात लोढा यांचा, शिवडीमधून आहेत शिवसेनेचे अजय चौधरी, वरळीमधून आदित्य ठाकरे आहेत, भायखळ्यामधून शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव आहेत, त्यानंतर मुंबादेवीमधून काँग्रेसचे आमिर अली पटेल आहेत। सध्याचं हे चित्र हे बलाबल आपल्याला दिसतंय। आपण बघितलं तर मराठी, गुजराती, मुस्लिम बहुल असा हा मतदारसंघ आपल्याला एकूणच बघायला मिळतो। किती खडतर ही वाट असेल देवरांसाठी? यामिनी, सर्वप्रथम पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की याबाबतची सर्वात आधी बातमी पुढारी न्यूजनं दिली होती। काल जेव्हा मुरली देवरा यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेला ज्या प्रकारे ते विधान करत होते, ज्या प्रकारे ते सूचित करत होते, त्यानुसार लोकसभेच्या खासदारकीच्या अनुषंगाने ते बोलत होते हेच प्रथम दर्शनी दिसत होतं। मात्र जी माहिती आपल्या हाती आली त्यानुसार भाजपनं अद्याप तरी दक्षिण मुंबई लोकसभा शिवसेनेला सोडण्याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय दिला नाही, हे जवळपास आपल्या हाती आलंय। त्यामुळे जसं तू सांगितलं की लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे विधानसभेची रचना आहे त्यानुसार कुठेतरी दोन्ही शिवसेनेमधला जो वाद आहे किंवा दोन्ही शिवसेनेमधले जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते कुठेतरी भाजपच्या पथ्यावर पडू शकतं। दुसरं म्हणजे ही जागा जर भाजपनं शिवसेनेला सोडली नाही तर भाजपकडून उमेदवार कोण असणार याबाबतही प्रश्न आहे। जर ही जागा भाजपला सोडण्यात आली तर मग ज्या मिलिंद देवरांनी काल शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं करण्यात येणार? कारण मिलिंद देवरा हे तितकेच महत्वाचे नेते, कॉर्पोरेटशी जुडलेले, उद्योग जगताशी जुडलेले एक मोठं नाव आहे। गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेलं त्यांचं नाव होतं, ते प्रस्थ मोठं होतं। कुठेतरी जसं तू म्हणालीस तसं देसाई, अनिल देसाई जे राज्यसभेवरती शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आहेत, त्यांची मुदत आता एप्रिल महिन्यामध्ये संपते। त्यांच्या जागी पुनर्वसन करण्यासाठी कदाचित देवरांना आणलं जाऊ शकतं, कारण राज्यसभेवर जाण्यासाठी जो 45 आमदारांचा कोटा आहे तो आता पूर्णपणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आहे। त्यामुळे मिलिंद देवरांना कदाचित राज्यसभेवर पाठवून जो महायुतीचा मार्ग दक्षिण मुंबई लोकसभेसाठी कुठेतरी खडतर वाटत होता तो भाजपला उमेदवारी देऊन तो रस्ता मोकळा करण्याचा कदाचित हा प्रयत्न असू शकतो। यामिनी, अगदी ओम, आणखी जर विचार केला लोकसभेसाठीची त्यांची वाट का खडतर असू शकते याचा जर विचार केला तर याच्या आधी ज्या 2 वेळेच्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये यांना पराभव पत्करावा लागलेला आहे। निश्चित यामिनी, कारण 2014 आणि 19 आपण एकंदर आढावा घेतला तर त्यावेळेला देशामध्ये मुदीलाट होती, विशेषत्वानं काँग्रेसचं घसरत चाललेली काँग्रेसची प्रतिमा आणि या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी नकारात्मक फटका मिलिंद देवरांना झाला आणि आघाडीचं राजकारण, कुरबुरीचं राजकारण या सगळ्याचा फटका कुठेतरी त्यांना बसला। मात्र आता बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर विद्यमान खासदार दक्षिण मुंबईतून जे आहेत ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना ती जागा पुन्हा दिली जाणार, पुन्हा तेच इथून उमेदवार असणार हे जवळपास निश्चित होतं। ठाकरे गटाने त्याबाबत अनेक वेळेला सांगितलं सुद्धा होतं। त्यामुळे आपलं राजकीय भविष्य अडचणीत येऊ नये यासाठी कदाचित या अनुषंगानं मिलिंद देवरांनी हा निर्णय घेतला। मात्र शिवसेनेत जाऊन सुद्धा त्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होऊ नये, कारण ती अशी होऊ शकते अशी सध्याची स्थिती आहे, कारण भाजपनं अद्यापही दक्षिण मुंबई लोकसभेवरचा आपला दावा सोडलेला नाही। त्यामुळे येत्या काळात या जागेवरून महायुतीत वाद होणार का हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी।